नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गेले 5-6 दिवस झाले मी माझ्या वेट लॉस चॅलेंजच्या सिरीजला सुरुवात केली होती, पण नेहमीप्रमाणे मी माझी कन्सिस्टन्सी हरवून बसले. म्हणजे झालं असं की सकाळी उठल्यावर गरम पाणी पिलं जायचं, चहाच्या ऐवजी ड्रायफ्रुट्स खाल्ले जायचे, मग नाश्ता व्यवस्थित हेल्दी पोर्शनमध्ये घेतला जायचा, दुपारचं जेवणही खूप छान व्हायचं. पण तिथून पुढे खरा टास्क सुरू व्हायचा की तिथून पुढे माझ्या लक्षातच राहायचं नाही की मी वेट लॉस चॅलेंजवरती आहे, किंवा मग मुलांना भरवताना त्यांच्याबरोबर थोडंसं खाणं. संध्याकाळी 4 वाजता चहाची इतकी जास्त तीव्र इच्छा व्हायची की दिवसभर चहा घेतलेला नसल्यामुळे मग संध्याकाळी 4 वाजता नकळत चहा स्वतःच केला जायचा, चहा घेतला जायचा. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असं व्हायला लागलं की वेटमध्ये तर फरक दिसेना आणि माझं चॅलेंजही कम्प्लीट होईना. मग थोडं अकाउंटेबिलिटी असावी स्वतःला, म्हणून मी मनाला विचारलं की तुला हे खरंच करायचं आहे का, वेट लॉसचं चॅलेंज किंवा सिरीज, आणि हे तू सिरीजसाठी करत आहेस की तू स्वतःसाठी करत आहेस. आणि खरंच यावेळेला माझ्या मनाने मला उत्तर दिलं की हे मला स्वतःसाठी करायचं आहे, मला माझ्यासाठी करायचं आहे. फक्त चांगलं दिसण्यासाठी नाही, तर स्वतःला छान वाटण्यासाठी, मुलांसाठी, आई वडिलांना, घराला, सगळ्यांनाच माझी गरज आहे. त्याहीपेक्षा जास्त मला माझी स्वतःची गरज आहे. हाय बीपी, हायपरटेन्शन, दम लागणे, धाप लागणे, उठता बसताना त्रास होणे, 4-5 पायऱ्या चढायचं असलं तरी टेन्शन येणे, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मात्र आज मला असं वाटायला लागलं की हे खूप सिरियस होत चाललेलं आहे आपलं ओव्हरवेट असणं, आणि याच्यावर खरंच काहीतरी मार्ग काढणं फार गरजेचं आहे. आणि हा मार्ग मला दुसरं तिसरं कोणीच देणार नाहीये, हा मार्ग मलाच स्वतःलाच काढायचा आहे. जवळजवळ दिवसभरात 100-1 युट्यूबवरचे व्हिडिओज आणि शॉर्ट्स वेट लॉस संदर्भात, वेट लॉस चॅलेंज, वेट लॉस सिरीज, किटो डाएट, इंटरमिटेंट फास्टिंगवरती बघितल्यानंतर रोज रात्री झोपताना मी ठरवायचे की उद्यापासून वेट लॉस सुरू. पण मग तो उद्या कधीच यायचा नाही. उठल्यानंतर सकाळी असं वाटायचं की आजच्या दिवसाचा हा शेवटचा चहा, उद्यापासून चहा नाही घेणार. मग तो उद्या 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 तो माझा उद्या कधी आलाच नाही. न्यू इयर रिझोल्युशन पण करायचं की उद्यापासून साखर पूर्ण बंद, भात बंद, एवढं मी 10-15 हजार पावलं चालणार, मी 45 मिनिटं कार्डिओ करणार, व्यायाम करणार, मी जंक फूड खाणार नाही, फ्राईड फूड खाणार नाही. आणि बरोबर त्याच दिवशी संध्याकाळी मला शेवपुरी भेळपुरी खायची इच्छा होणार किंवा वडापाव खायची इच्छा होणार. आणि हे सगळं बाहेर जाऊन खाण्याऐवजी मी घरी सुद्धा बनवून खाल्लेलं आहे त्या गोष्टी. इतकं मला ते क्रेविंग व्हायचं. हार्मोन इम्बॅलन्स आहेच, किंवा मग आपलं PCODचा त्रास तर मला खूप आधीपासून आहे, आणि तो आता काही दिवसांपासून खूपच जास्त व्हायला लागला होता. म्हणून मग आता आज म्हणजे मी अशा डिसिजनवर आलेली आहे की आज नाही तर कधीच नाही. म्हणजे सगळं करून झालेलं आहे तुझं, असं मी मनाला सांगितलंय. जिमची मेंबरशिप घेऊन झालेली आहे वर्षभराची, आणि एकही दिवस तू गेलेली नाहीयेस जिमला, किंवा योगासाठी लागणारी योगा मॅट, योगाचे कपडे, सगळी तयारी करून एकही दिवस योगा केलेला नाहीये. वॉटर अकाउंटेबिलिटी राहावी म्हणून पाण्याच्या बॉटल्स विकत आणलेल्या आहेत, पण त्यात कधी भरून पाणीच पिलेली नाहीये. 2-2 प्रकारचे वजन काटे घरात असूनही त्याच्यावरती उभं राहून कधी स्वतःचं वजन सिरियसली चेक केलेलं नाहीये. आणि या सगळ्या प्रश्नांनंतर मलाच कळलं की ह्या सगळ्यात चूक फक्त माझी आहे. माझं ओव्हर इटिंग, बिंज इटिंग, किंवा कॅलरी काउंट करून न खाणं, किंवा तळलेले पदार्थ, किंवा असे पदार्थ ज्यांनी वजन वाढू शकतं, किंवा ज्याच्यामध्ये कमी प्रमाणातला तो पदार्थ आणि त्याच्यात असणारे जास्त प्रमाणातले कॅलरीज, आणि तोच पदार्थ खाण्याकडे असणारा माझा कल, या सगळ्याचा विचार करता हे जे काही माझं वाढलेलं वजन आहे ते काही चांगली गोष्ट आहे असं मला वाटेन असं झालंय. आणि यावेळेला मात्र मी सिरियसली, अगदी सिरियसली, 100% सिरियसली स्वतःला बजावलेलं आहे, आणि मी 50 सॉफ्ट हे चॅलेंज घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाला तर हे नवीन कुठलं चॅलेंज, तर या अगोदर मी कुठलं चॅलेंज असं सिरियसली केलेलंच नव्हतं कन्सिस्टन्सी नसल्यामुळे. पण यावेळेला मी 50 सॉफ्ट हे चॅलेंज करणार आहे, आणि त्याच्यात मी काय गोष्टी करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. यात मी करणार आहे की 50 दिवसांमध्ये चांगल्या सवयी लावणे, आणि त्याही स्लोली, कन्सिस्टंटली जी सवय लावलेली आहे ती 50 दिवस कन्सिस्टन्टली फॉलो करून, आणि स्वतःवर खूप हार्श न होता, खूप मोठ्या अपेक्षांचा आणि वेट लॉसच्या विचाराचा डोंगर स्वतःच्या डोक्यावर न मांडता मी ठरवलेलं आहे की 10,000 पावलं न करता 5,000 पावलं पुढच्या 50 दिवसांमध्ये 5,000 पावलं डेली कंप्लीट करायची. 3 ते 3.5 लिटर पाणी दिवसभरात प्यायचंच. साखर हळूहळू करत 50व्या दिवसापर्यंत 100% बंद करायची. तळलेले पदार्थ, जंक फूड, बाहेरचं अनहेल्दी, या सगळ्या पदार्थांकडून घरी बनवलेलं आणि हेल्दी, घरी बनवलेलं पण हेल्दी, ज्याने की वेट लॉसही होईल आणि जे माझ्या तब्येतीसाठी चांगलं असेल, अशा पदार्थांकडे मी माझा कल वळवणार आहे. लकीली आता त्यात श्रावण आहे, त्यामुळे श्रावणात बरेचसे उपवास असतात, आणि या श्रावणाचा फायदा मी स्वतःसाठी पॉझिटिव्हली करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि मला या सगळ्यात तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. आज माझं वजन आहे 83 किलो, 83.200 समथिंग आहे.
आणि आजपासून 10 दिवसांनी आपण माझं वजन चेक करूयात. उद्यापासून 50 सॉफ्टचे डेली मी दिवसभरात काय काय अचीव केले याचे व्हिडिओज येणार आहेत रोज सकाळी 11 वाजता. त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूयात माझं पुढच्या 10 दिवसात किती वजन कमी झाले आणि 50 दिवसांचं 50 सॉफ्ट हे चॅलेंज मी अचीव केलेलं आहे का. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.